नमस्कार, मी प्रशांत भोसले. करिअर पॉईंट कॉम्प्युटर अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतो. कालच्या आपण दुसऱ्या लेक्चर्समध्ये काही फॉर्म्युलेज शिकले होते. ते कोणते बघा. सम काढणे, पर्सेंटेज, इफ टोटलवरती डिपेंड, सब्जेक्ट वाईज रिझल्ट, त्यासाठी नेस्टेड इफ आपण वापरलेला आहे. इफ आणि ऑर फंक्शनचा यूज केलेला आहे. मिनिमम मार्क्स काढलेले आहेत, मॅक्झिमम मार्क्स काढलेले आहेत. काउंट बघितलेला आहे, काउंट इफ फंक्शन बघितलेलं आहे, ॲव्हरेज बघितलेलं आहे, सम इफ फंक्शन्स बघितलेले आहेत. साधारणतः असे आपण 10 फंक्शन्स या ठिकाणी बघितलेले आहेत. तर आज आपण पुढचं फंक्शन्स या ठिकाणी घेणार आहोत. त्यासाठी मी काय केलेलं आहे, कालची शीटच या ठिकाणी यूज केलेलं आहे आणि आता आपण पुढचे फंक्शन्स बघत जाऊया. ठीक आहे. पहिला फंक्शन आपण बघणार आहोत इफ आणि अँड फंक्शन. इफ आणि अँड फंक्शन. काल ज्या पद्धतीने तुम्ही इफचं फंक्शन बघितलेलं आहे, इफ आणि ऑरचं फंक्शन, कंडिशन्स कशी होती, जर सब्जेक्ट 1ला मार्क 35पेक्षा कमी असतील किंवा सब्जेक्ट 2ला मार्क 35पेक्षा कमी असतील किंवा सब्जेक्ट 3ला मार्क 35पेक्षा कमी असतील तर तू फेल प्रिंट कर, अदरवाईज तू पास प्रिंट कर. म्हणजे तिन्ही कोणत्याही एखाद्या विषयाला 35पेक्षा कमी मार्क असतील तर फेल प्रिंट कर, अदरवाईज पास प्रिंट कर. आता मला या ठिकाणी काय अशी कंडिशन करायची आहे, जर सब्जेक्ट 1ला मार्क 35 किंवा 35पेक्षा जास्त असतील आणि सब्जेक्ट 2चे सुद्धा मार्क 35 किंवा 35पेक्षा जास्त असतील आणि सब्जेक्ट 3चे सुद्धा मार्क 35 किंवा 35पेक्षा जास्त असतील तर तू पास प्रिंट कर, अदरवाईज फेल प्रिंट कर. म्हणजे काय, ह्या ठिकाणी तिन्ही कंडिशन ट्रू असतील तरच तुमची ट्रू कंडिशन प्रिंट होणार आहे, अदरवाईज फेल कंडिशन प्रिंट होणार आहे. ठीक आहे. ते कसं काढायचं बघा. या ठिकाणी इक्वल टू चिन्ह आपण प्रेस केलेलं आहे. इफ जर ब्रॅकेट, पहिल्यांदा या ठिकाणी काय विचारतो, लॉजिकल टेस्ट, म्हणजे तुमची कंडिशन कोणती आहे. आता आपण इथं कोणती कंडिशन वापरणार आहोत, अँड कंडिशन. अँड कंडिशन टाकल्यानंतर ब्रॅकेट स्टार्ट केला की त्याची पहिली अट विचारतो, तो पहिली कंडिशन विचारतो. सब्जेक्ट 1चे मार्क म्हणजे C8 मधले मार्क हे पेक्षा जास्त किंवा बरोबर 35 असतील, म्हणजे C8 मधले मार्क 35 किंवा 35 बरोबर असतील आणि D8 मधले मार्क म्हणजे सब्जेक्ट 2चे मार्क सुद्धा 35 किंवा 35 बरोबर असतील आणि E8 मधले मार्क 35 किंवा 35 बरोबर असतील तर कॉमा देऊन तू पास प्रिंट कर, अदरवाईज तू फेल प्रिंट कर, अदरवाईज तू फेल प्रिंट कर. ब्रॅकेट बघा. ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जर C8 मधली माहिती 35 किंवा 35पेक्षा जास्त असेल आणि D8 मधली माहिती 35 किंवा 35पेक्षा जास्त असेल आणि E8 मधली माहिती 35 किंवा 35पेक्षा जास्त असेल तर पास प्रिंट कर, अदरवाईज फेल प्रिंट कर. या ठिकाणी पास आलं. कसं काढलं बघा, इक्वल टू इफ ब्रॅकेट अँड फंक्शन ब्रॅकेट स्टार्ट, पहिल्या सेलमधली माहिती चेक कर, ती 35 किंवा 35पेक्षा जास्त आहे का चेक कर, नसेल तर पुढच्या सेलमधली तू माहिती चेक कर, ती 35 किंवा 35पेक्षा जास्त आहे का चेक कर, म्हणजे इक्वल टू चिन्ह या ठिकाणी पाहिजे आपल्याला, कॉमा, किंवा पुढची सेल चेक कर तू, त्यातली माहिती 35 किंवा 35पेक्षा जास्त आहे का चेक कर, असेल तर तू पास प्रिंट करणार आहेस, नसेल तर तू फेल प्रिंट करणार आहे. ब्रॅकेट इथं पास आलेलं आहे. लक्षात आलं. आता हे फॉर्म्युला आपण रिपीट करून घेऊया. या ठिकाणी फिल लेफ्ट. हे कॅरेक्टर रिलेटेड फंक्शन्स आहेत, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टेक्स्ट हा कंपल्सरी असणार आहे, टेक्स्टच्या रिलेटेड फंक्शन्स आहेत. ठीक आहे. काय काय करतो लेफ्ट फंक्शन, तर तुमच्या स्टार्ट ऑफ टेक्स्ट स्ट्रिंग, म्हणजे तुमचा एखादा टेक्स्ट असेल त्याच्या स्टार्टपासून तुम्हाला जेवढे नंबर ऑफ कॅरेक्टर्स बाजूला काढायचे आहेत तेवढे काढण्यासाठी आपण लेफ्ट फंक्शन्स वापरतो. कसं बघा, इक्वल टू LEFT. काय म्हणतं, रिटर्न दी स्पेसिफाईड नंबर ऑफ कॅरेक्टर फ्रॉम अ स्टार्ट ऑफ अ टेक्स्ट स्ट्रिंग, म्हणजे टेक्स्टच्या सुरुवातीपासून स्पेसिफाईड नंबर ऑफ कॅरेक्टर्स रिटर्न करतो, बाजूला काढतो. ब्रॅकेट टाकलं, पहिल्यांदा तो विचारतो टेक्स्ट, कुठला टेक्स्ट पाहिजे त्या सेलचा ॲड्रेस द्या. समजा इथं B8 मधला मला सेल पाहिजे, कॉमा, नंबर ऑफ कॅरेक्टर्स, किती कॅरेक्टर्स पाहिजेत, तर मला ह्याच्यामधले पहिले 3 कॅरेक्टर्स पाहिजेत, 3. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. AIS आलं बघा, ऐश्वर्यामधलं AIS आलं. कसं काढलं आपण, इक्वल टू LEFT लेफ्ट, ब्रॅकेट सेलचा ॲड्रेस दिला, म्हणजे ज्या ठिकाणी तुमची नाव आहेत ती घेतली, कॉमा, नंबर ऑफ कॅरेक्टर इथं 5 पाहिजेत. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर.
ठीक आहे, लेफ्ट काढलेला आहे इथं पण. जर समजा तुम्ही नुसतं LEFT केला, ब्रॅकेट दिला आणि टेक्स्ट तुम्ही इथं निवडून एंटर केला तर फक्त पहिलं लेटर्स तो तुम्हाला बाजूला काढून देतो, पहिलं लेटर्स बाजूला काढून देतो. तसं पुढचं फंक्शन आहे आता राईट. राईट फंक्शन काय करतो बघा इथं, RIGHT राईट. इथं सांगितलेलं आहे रिटर्न दी स्पेसिफाईड नंबर ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम एंड ऑफ टेक्स्ट स्ट्रिंग. म्हणजे तुमच्या टेक्स्टमधल्या शेवटचे स्पेसिफाईड कॅरेक्टर्स, म्हणजे समजा मी राईट घेतलं, ब्रॅकेट केलं, टेक्स्टचा ॲड्रेस दिला या ठिकाणी, कॉमा शेवटचे मला 5 शब्द पाहिजेत, 5 घेतलं, ब्रॅकेट कंप्लीट. आता कुठले 5 येणार तर बघा इथं IKWAD हे शेवटचे, गायकवाडमधले IKWAD हे शेवटचे 5 कॅरेक्टर्स येतील तुम्हाला. आले? कसं केलं बघा, इक्वल टू राईट ब्रॅकेट टेक्स्टचा ॲड्रेस दिला, कॉमा केला. आता इथं मला 3 कॅरेक्टर्स पाहिजे, 3 घेतलं, ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. NDE शिंदेमधलं NDE. जर समजा तुमचं ह्या ठिकाणी टेक्स्टमध्ये शेवटी एक्स्ट्रा स्पेस पडला असेल तर तो स्पेससुद्धा या ठिकाणी कन्सिडर करतो. ठीक आहे, शेवटी एक्स्ट्रा स्पेस जरी पडला असेल तर तो स्पेससुद्धा इथं कन्सिडर करतो. स्पेस वर्क ॲज अ कॅरेक्टर, एक प्रकारचं कॅरेक्टर त्याचं वर्क करतो या ठिकाणी. टेक्स्ट लक्षात झालं. पुढचं मिड फंक्शन, पुढचं फंक्शन्स बघणार आहोत आपण, मिड फंक्शन्स. हां, जसं लेफ्ट साईडचे कॅरेक्टर्स आपण बाजूला काढलेले आहेत, राईट साईडचे कॅरेक्टर काढलेले आहेत, तसं तुम्ही तुमच्या टेक्स्टमधले कोणत्या तरी स्टार्ट होणाऱ्या नंबरपासून कुठंतरी पुढचे किती कॅरेक्टर्स बाजूला काढायचे, 4 किंवा 5 कॅरेक्टर्स बाजूला काढायचे असतील. समजा ऐश्वर्यामधलं मला 4थ्या कॅरेक्टरपासून 5 कॅरेक्टर बाजूला काढायचे आहेत, म्हणजे HWARY असे 5 कॅरेक्टर बाजूला काढायचे असतील तर ते कसं फंक्शन वापरलं जातं, मिड फंक्शन वापरलं जातं. इक्वल टू MID मिड. काय म्हणतं बघा, रिटर्न द कॅरेक्टर फ्रॉम मिडल ऑफ अ टेक्स्ट स्ट्रिंग गिवन अ स्टार्टिंग पोझिशन अँड इट्स लेंथ. म्हणजे काय करतं, स्टार्टिंग पोझिशन आणि त्याची लेंथ तुम्ही सांगितलं की तेवढे कॅरेक्टर्स तो तुम्हाला बाजूला काढून देतो. ठीक आहे, ब्रॅकेट केलं, टेक्स्ट घेतला मी, कुठला टेक्स्ट पाहिजे तो, कॉमा स्टार्ट नंबर तू 4थ्यापासून स्टार्ट कर सांगितलं, कॉमा पुढचे 5 कॅरेक्टर घे म्हणलं, एंटर. बघा HWARY कसं काढलं बघा इथं, MID मिड ब्रॅकेट तुमचं टेक्स्टचा ॲड्रेस दिलेला आहे इथं आपण, कॉमा स्टार्ट पोझिशन घेतली मी 2 नंबरपासून काढ, किती काढायचे आहेत, 3 कॅरेक्टर्स काढायचे आहेत, ब्रॅकेट 2 नंबरपासून 3 कॅरेक्टर्स म्हणजे कोणते, OHI असे तुम्ही मिड फंक्शन्स या ठिकाणी वापरू शकता. ठीक आहे, इथे एक शीट घेतलेली आहे आपण, त्याच्यामध्ये सिरियल नंबर, फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम. आता हे तिन्ही नावं जोडून मला एक या ठिकाणी फुल नेम तयार करायचं आहे. हे तिन्ही नावं जोडून म्हणजे मी फर्स्ट नेम स्पेस देऊन मिडल नेम स्पेस देऊन लास्ट नेम असं करून आपल्याला फुल नेम या ठिकाणी तयार करायचं. त्यासाठी आपण फंक्शन्स वापरणार आहोत कॉन्कोनेट. त्याचा कसा वापरला जातो बघा, इक्वल टू कॉन्केटेंट हे फंक्शन्स आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. कॉन्केटेंट इक्वल टू कॉन्केटेंट, पहिला टेक्स्टचा ॲड्रेस विचारतो, कॉमा दुसऱ्या टेक्स्टचा ॲड्रेस विचारतो, कॉमा तिसऱ्या टेक्स्टचा ॲड्रेस विचारतो आणि ब्रॅकेट कंप्लीट करून एंटर करा. बघा इथं हे नाव आलेलं आहे फुलमध्ये, नाव आलेलं आहे फुलमध्ये. बघा प्रशांत मानसिंग भोसले हे नाव एकत्र आलेलं आहे, पण ह्या ठिकाणी तुम्हाला 2 नावाच्या मध्ये स्पेस नाही, तो स्पेस ॲड करायचा असेल तर कसं वापरा, डबल अवतरण चिन्ह स्पेस डबल अवतरण चिन्ह कॉमा दुसरा सेल कॉमा डबल अवतरण चिन्ह स्पेस डबल अवतरण चिन्ह कॉमा तिसरा सेल. त्यासाठी काय करूया आपण, इक्वल टू कॉन्केटेनेट ब्रॅकेट पहिल्या सेलचा ॲड्रेस कॉमा डबल अवतरण चिन्ह स्टार्ट स्पेस डबल अवतरण चिन्ह पूर्ण कॉमा दुसऱ्या टेक्स्टचा ॲड्रेस कॉमा डबल अवतरण. बघा कसं केलं आहे, कॉन्कोटेंट पहिल्या सेलचा ॲड्रेस डबल अवतरण चिन्हात स्पेस दुसऱ्या सेलचा ॲड्रेस डबल अवतरण चिन्हात स्पेस तिसऱ्या सेलचा ॲड्रेस एंटर. असं तुम्ही कॉन्कोटेंट
फंक्शन वापरू शकता. असं तुम्ही कॉन्कॅटेंट फंक्शन वापरू शकता. ठीक आहे. आता इथं आपण पुढचं फंक्शन बघणार आहोत, लोअर फंक्शन. लोअर फंक्शन कन्वर्ट करायचे असतील तर इक्वल टू लोअर ब्रॅकेट टेक्स्ट ॲड्रेस एंटर. बघा सेकंड लिपीमध्ये आलं. इथं कसं केलं, इक्वल टू लोअर ब्रॅकेट टेक्स्ट ॲड्रेस एंटर. असं तुम्ही लोअर केसमध्ये कन्वर्ट करू शकता. जर समजा तुमचा टेक्स्ट लोअर केसमध्ये आहे, त्याला पुन्हा कॅपिटलमध्ये घ्यायचं आहे, तुम्हाला अप्परमध्ये करायचं असेल तर कसं वापरू शकता, इक्वल टू अप्पर ब्रॅकेट तुमचा लोअर केसवाला टेक्स्ट. बघा अप्पर केसमध्ये तुम्ही घेऊ शकता. कसं केला, इक्वल टू अप्पर ब्रॅकेट तुमचा लोअरवाला टेक्स्ट. ठीक आहे, लोअरवाला टेक्स्ट. या ठिकाणी तुम्ही इथं फिल डाऊन करून घेऊ शकता. ठीक आहे. आता पुढं मला काय करायचं आहे, प्रॉपर फॉर्मॅटमध्ये करायचं आहे. प्रॉपर फॉर्मॅटमध्ये प्रॉपर काय, इक्वल टू प्रॉपर टॅब प्रेस केलं टेक्स्ट. प्रॉपर फॉर्मॅट म्हणजे टायटल केस म्हणतो आपण. कॅपिटलाइज ईच वर्ड, प्रत्येक वर्डचं पहिलं लेटर कॅपिटल येणार तुम्हाला प्रॉपर केसमध्ये. या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता प्रॉपर केस. या ठिकाणी काय केलेलं आहे, इक्वल टू प्रॉपर ब्रॅकेटमध्ये टेक्स्टचा ॲड्रेस एंटर. प्रॉपर केसमध्ये या ठिकाणी तुम्ही काढलेलं आहात. प्रॉपरचं इथं तुम्हाला लक्षात आलेलं आहे. ठीक आहे. आता पुढची एक कन्सेप्ट आपण या ठिकाणी बघूया, फ्लॅश फिल. इथे काय करायचं आहे, प्रशांत मानसिंग भोसले हे नाव P.M. भोसले असं घ्यायचं आहे. मी पहिलं नाव टाईप करणार आहे या ठिकाणी P.M. भोसले. आलं. पहिलं नाव टाईप केलं, सिलेक्ट केलं जेवढा एरिया मला आता पाहिजे तेवढा, आणि इथं फिलमध्ये जाऊन फ्लॅश फिल. बघा ॲब्रिव्हिएशन्स तुम्ही घेऊ शकता, किंवा मी फ्लॅश फिल असं सुद्धा घेऊ शकतो. कसं, प्रशांत भोसले. ठीक आहे. इथं मी घेणार फिल फ्लॅश फिल. बघा हे का पॉसिबल झालं, तर इथं तुमचा कंटिन्यू सेलला तुम्ही होता म्हणून इथं तुम्ही घेऊ शकला. काही ठिकाणी असं नाव असू शकतं आपल्याला P. भोसले. फिल फ्लॅश फिल असं तुम्ही करू शकता. ठीक आहे. काही ठिकाणी तुमचं नाव प्रशांत बी तर तुम्ही इथं असं करू शकता फ्लॅश फिल. 2013 पासून ही कन्सेप्ट ॲड झालेली आहे फ्लॅश फिल. फिलमध्ये तुम्हाला या ठिकाणी फ्लॅश फिल नावाचा ऑप्शन आहे, किंवा तुम्ही डेटामध्ये गेलात तर या ठिकाणी तुम्हाला फ्लॅश फिल नावाचा ऑप्शन आहे डेटा टूल्स. आता आपण या ठिकाणी एक फंक्शन बघूया, काउंट ए. काल आपण काउंट फंक्शन बघितलं आहे, काउंट ही बघितलेलं आहे, काउंट ए. ठीक आहे. काउंट आणि काउंट ए मध्ये फरक काय, पहिला मी तुम्हाला काउंट फंक्शन वापरून दाखवतो. काउंट फंक्शन. ठीक आहे. काउंट फंक्शन घेतलं आणि काउंट फंक्शन मी स्टुडंट नेमवरती अप्लाय केलं, एंटर केलं, तर या ठिकाणी तुम्हाला काय आलं, 0 आलं. काउंट फंक्शन काय करतं, तर काउंट फंक्शन फक्त तुमच्या सेलमध्ये नंबर्स केवढे आहेत तेवढेच, तुमच्या रेंजमध्ये ज्या सेलमध्ये नंबर्स आहेत तेवढेच सेल्स काउंट करण्याचं काम करतो. जर तुम्हाला टेक्स्ट किंवा नंबर दोन्ही असेल तर असं तुम्हाला काउंट करायचं असेल तर आपण काउंट ए फंक्शन्स यूज करणार आहोत. काउंट द नंबर ऑफ सेल इन अ रेंज दॅट आर नॉट एम्प्टी नसणाऱ्या सेल्स मोजण्याचं काम हा काउंट ए फंक्शन्स करणार आहे. काउंट ए फंक्शन्स घेतलं, नंतर ना तुम्ही रेंज द्या, एंटर. का 11 सेल्स. कसं केलं, इक्वल टू काउंट ए फंक्शन घेतलं, पण इथं ब्रॅकेट आणि इथं रेंज दिलं, म्हणजे
काही ना काही व्हॅल्यूज असणारे तो इथं घेतो. समजा एखादे एम्प्टी असेल तर इथे लगेच व्हॅल्यू चेंज झाल्या. ठीक आहे. कुठलं फंक्शन होते? काउंट ए. आता पुढचं फंक्शन एक बघणार आहोत आपण, काउंट ब्लँक. काउंट ब्लँक ते काय करतं? त्याचं फंक्शनचा फॉर्मॅट आहे काउंट ब्लँक. काउंट ब्लँक हा काय करतो? तुमच्या सेलमध्ये ब्लँक सेल्स किती आहेत ते काउंट करण्याचं काम करतो. तुमच्या रेंजमध्ये ब्लँक सेल्स किती आहेत ते काउंट करण्याचं काम करतो. बघा इथे एक सेल ब्लँक आहे आणि एक ब्लँक केली मी, 2 ब्लँक आहेत. तुम्ही इथं ब्लँक सेल्स काउंट करण्याचं काम काउंट ब्लँक हा करतो. लक्षात आलं? काउंट ब्लँक. ठीक आहे. आता त्याच्यानंतर ना पुढचा फंक्शन्स आपण इथं बघणार आहोत. ते फंक्शन्स आहे रिपीट. रिपीट फंक्शन कसं वापरलं जातं बघा, इक्वल टू REPT. रिपीट. रिपीट टेक्स्ट अ गिवन नंबर ऑफ टाइम्स. म्हणजे एखादा टेक्स्ट तुम्हाला नंबर ऑफ टाइम्समध्ये रिपीट करायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी इथे घेतलं रिपीट, ब्रॅकेट टाकलं, कुठला टेक्स्ट पाहिजे तो डबल अवतरण चिन्हात टाकला मी. मला समजा स्टार पाहिजे, डबल अवतरण चिन्ह पूर्ण केलं, कॉमा दिलं आणि मला तो 10 वेळा रिपीट पाहिजे. ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. तो 10 वेळा स्टार इथं प्रिंट करणार. ठीक आहे. यासाठी एक सिम्पल कसं प्रिंट होतं बघा इथं, इक्वल टू रिपीट REPT. रिपीट ब्रॅकेट टेक्स्ट, कुठला टेक्स्ट पाहिजे? हे लेटर पाहिजे, ॲट कॉमा नंबर ऑफ टाइम्स. नंबर ऑफ टाइम्स किती वेळा पाहिजे? 5 वेळा पाहिजे. ब्रॅकेट रिपीट. कसं केलं बघा, इक्वल टू REPT ब्रॅकेट, कुठला टेक्स्ट पाहिजे तो टेक्स्ट घेतला, कॉमा किती वेळा पाहिजे तेवढे टाइम्स इथं सांगितलं, एंटर. तेवढ्या वेळाला या ठिकाणी तुम्ही रिपीट्स करून घेऊ शकता. ह्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता? रिपीट फंक्शन्स यूज करू शकता. रिपीट फंक्शन्स. त्याच्यानंतर ना ट्रिम फंक्शन्स जास्त आहेत. ट्रिम फंक्शन्स कसं वापरलं जातं बघा, इक्वल टू ट्रिम. ट्रिम फंक्शन काय करतो? एक्स्ट्रा स्पेस काढतो. एक्स्ट्रा स्पेस तुमच्या टेक्स्टमध्ये असणारा एक्स्ट्रा स्पेस काढतो आणि फक्त एकच स्पेस ठेवण्याचं काम करतो. टेक्स्ट, एंटर. फक्त एकच स्पेस ठेवण्याचं काम करतो. लक्षात आलं? बघा इथे कसं, इक्वल टू TRIM ब्रॅकेट ते सेलचा ॲड्रेस. म्हणजे जे काही एक्स्ट्रा स्पेस असतील ते सगळे स्पेसेस ट्रिम करतो, काढून टाकतो. ठीक आहे. त्यासाठी तुम्ही इथं ट्रिम फंक्शन्स वापरू शकता. आपण बघणार आहोत लेन फंक्शन. पुढचं आपण काय बघणार आहोत? लेन फंक्शन. लेन फंक्शन काय करतं बघा, तुमच्या टेक्स्टमध्ये नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत ते काउंट करण्याचं काम करतो. इक्वल टू LEN लेन ब्रॅकेट, म्हणजे किती लेंथ आहे टेक्स्टची ते काउंट करतो. आता उदाहरणार्थ म्हणजे 23 कॅरेक्टर्स इथं तो दाखवला पाहिजे. 23, 24, शेवटी 1, 2, 3, 4, 8, 23, 24 कॅरेक्टर्स आहेत. म्हणजे किती कॅरेक्टर्स आहेत हे तुम्ही काउंट करता. टेक्स्टमध्ये किती कॅरेक्टर्स आहेत हे काउंट करण्यासाठी तुम्ही लेन फंक्शन्स वापरता. इथं लेन फंक्शन्स लक्षात आलं? कसं काढलं बघा लेन फंक्शन्स, परत एकदा सांगतो. त्यासाठी आपण केलेला आहे इक्वल टू LEN ब्रॅकेट आणि तुमचा टेक्स्ट निवडला आहे, एंटर. असे तुम्ही लेन फंक्शनचा वापर करून घेऊ शकता. त्यानंतर पुढे आपण बघणार आहोत अॅरिथमेटिक फंक्शन्स. मॅथ्स फंक्शन्स म्हणू शकता तुम्ही. मॅथ्स फंक्शन्स मॅथमॅटिक्सचे फंक्शन्स आहेत. कोणते कोणते फंक्शन्स बघायचे आहेत बघा. पहिला फंक्शन बघणार आहोत अंक आहे 4चा 5वा घातांक, 5वा पॉवर, म्हणजे 4चा 5th रेज तुम्हाला काढायचा आहे. त्यासाठी आपण फंक्शन वापरणार आहोत पॉवर. पॉवर रिटर्न द रिझल्ट नंबर ऑफ रेज्ड टू अ पॉवर. ठीक आहे. पहिला नंबर घ्या, 4 हा नंबर आहे, त्याची पॉवर मला 5 काढायची आहे. पॉवर तुम्ही काढू शकता किंवा तुम्ही डायरेक्ट असं काढू शकता, इक्वल टू पॉवर ब्रॅकेट पहिला अंक कॉमा त्याचा कितवर हे पाहिजे, 8चा वर्ग 64 या ठिकाणी तुम्हाला मिळेल. ठीक आहे. स्क्वेअर रूट वर्गमूळ, एखाद्या संख्येचं तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर या ठिकाणी स्क्वेअर रूट फंक्शन्स तुम्ही वापरू शकता. कसं बघा, SQRT स्क्वेअर रूट ब्रॅकेट नंबर त्याचा घ्या, स्क्वेअर रूट तुम्ही काढू शकता. ठीक आहे. प्रोडक्ट, तुम्हाला 2 किंवा 2पेक्षा जास्त संख्यांची तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर तुम्ही इथं प्रोडक्ट फंक्शन वापरू शकता. कसं वापरायचं बघा, प्रोडक्ट गुणाकार करण्यासाठी. प्रोडक्ट मल्टिपल रेंजमधल्या ह्याची, म्हणजे ह्या सगळ्यांचा गुणाकार या ठिकाणी तुम्हाला तो दाखवून देईल. प्रोडक्ट फंक्शन्स या ठिकाणी तुम्ही काय वापरू शकता, प्रोडक्ट फंक्शन. पुढे आता आपण बघणार आहोत
डेट फंक्शन्समध्ये पहिलं आहे टुडे फंक्शन्स. पहिलं फंक्शन्स आपण इथं बघणार आहोत टुडे फंक्शन्स. ठीक आहे. सेल असलेल्या ठिकाणी, कर्सर असलेल्या ठिकाणी तुम्हाला आजची डेट आणि टाईम तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही टुडे फंक्शन्स वापरता. कसं इक्वल टू टुडे आणि ब्रॅकेट कंप्लीट मध्ये काहीही टाकायचं नाही, नुसतं इक्वल टू टुडे ब्रॅकेट कंप्लीट, फक्त तुम्हाला आजची डेट दिसून येईल. डे इक्वल टू डे रिटर्न अ डे ऑफ मंथ इन अ नंबर 1 to 31. ठीक आहे. सिरियल नंबर म्हणजे समजा मी टाकलो 25 तर इथं 25वा डे येणार. नाऊ इक्वल टू नाऊ करंट टायमिंग तुम्हाला घ्यायची असेल तर नाऊ फंक्शन्स तुम्ही इथं वापरू शकता. नाऊ डेट अँड टायमिंग तुम्हाला घ्यायचं असेल. ठीक आहे. तर बघा आज आपण कुठले फंक्शन्स पूर्ण आजचं लेसन कसं वाटलं हे तुम्ही सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.